दिल्लीतील उत्तम नगर परिसरात खाटीक समाजाच्या तरुणाच्या हत्येचा अकोल्यात हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळानं निषेध व्यक्त केला। याबाबतचे निवेदन अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आलंय। हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय धानाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आलं। हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण रंगपंचमी होळीच्या दिवशी दिल्लीतील उत्तम नगर येथे राहणाऱ्या तरुण खाटीक युवकाची किरकोळ कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना अत्यंत धक्कादायक असून समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसंच मृत युवकाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनावर अखिल भारतीय खाटीक समाज संघटना तसंच अकोला हिंदू खाटीक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शवलाय। यावेळी समाजातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। होळी रंगपंचमीच्या दिवशी दिल्ली उत्तम नगर मध्ये हिंदू सण अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या रंगपंचमीच्या दिवशी उत्तम नगर मध्ये जिहाद्यांनी तरुण युवक तरुण खाटीक या जिहाद्यांनी ठार केला। अत्यंत क्षुल्लक कारणाने जर जिहादी या देशात उत्पात करत असतील तर त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवित आहोत। उत्तम तरुण खाटीकच्या मारेकऱ्यास जबर शिक्षा झाली पाहिजे, एन्काउंटर झाली पाहिजे अशी या प्रसंगी आम्ही मागणी करत आहोत। तसेच तरुण खाटीकांना त्याच्या परिवाराला आत्मजनांना सर्वांना मिळून त्या परिजनासाठी मदत कार्य केलं पाहिजे असं आम्ही या प्रसंगी मानतो। भारत देशात आणि या हिंदुस्थानात जर आपण जर पाहिलं तर सर्व एकोपाचं वातावरण असते, परंतु काही जिहादी लोक ऐन रंगपंचमी दिवशी जर भारत देशात उत्पात करण्याचा प्रयत्न करत असतील, ऐन रंगपंचमी दिवशी रंग करत असतील तर त्या जिहाद्यांना शिक्षा भेटलीच पाहिजे।